मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय आणि आनंद वाटतोय की आजच्या या शुभ दिवशी सर्वांचं बरेच आमच्या कर्जतला म्हटल्याप्रमाणे अतिशय सुंदर अशी जागा आहे. हिल स्टेशन जागा आहे, हिलवरती आहे, छान पैकी. त्याच्यावरती गेले 6 ते 7 महिने काम चाललं आहे. तर आमच्या बाळासाहेबांची एक इच्छा होती की डॉक्टर साहेब ती जे झाड जे आहे, बलुमर झाड जे आहे अतिशय छान आहे, सगळं अख्खं वातावरणच आहे, आपल्या सर्वांना आनंद होईल लक्षात ठेवा. त्यामुळे डॉक्टर साहेब आपण तिकडचे बरेच एक अर्धे भारता भाग जो आहे कर्जतचा, ते सगळे बाकी सगळे लोक आहेत, ते गरीब लोक आहेत, अतिशय गरीब लोक आहेत. तर त्यांच्याकरता म्हणा, बाकी लोकांकरता म्हणा, आश्रम होत असणारच लक्षात ठेवा. पण त्याचबरोबर एक म्हणजे शिक्षण जे हे जे गरीब मंडळी आहेत त्यांच्याकरता काय करायचं ते बघूया. तसं वाचनालय वगैरे काढण्यास बऱ्याचशा गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये आहेत. जागा मोठी आहे, छान जागा आहे. जबरदस्त आजचा कार्यक्रम एकदम असं वाटलं की आम्ही स्वतः अक्कलकोटला आहोत अशा पद्धतीने कार्यक्रम एकदम छान पार पडलेला आहे. पब्लिक पण जबरदस्त होती आणि सुंदर कार्यक्रम झालेले आहे बालाजी महाराजांच्या उपस्थितीत. नमस्कार, माझं नाव शैलेंद्र विजय पवार. कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर होतं. ज्याप्रमाणे त्यांनी आयोजन केलं होतं त्याप्रमाणे कार्यक्रम पार पडला आहे. मी असं वाटलं की साक्षात आम्ही अक्कलकोटच्या मंदिरात आहोत, स्वामींसमोर बसलेत आमच्या, असं आम्हाला वाटलं. आणि महाराजांनी म्हणजे बाळा महाराजांनी एक संदेश दिला आहे की सगळ्यांनी ह्यापुढे नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे. सध्या जागेचे भाव तिकडे काय कळालेले आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझं नाव सुदाम रघुनाथ गवळी. आणखी बालाजी महाराज यांच्या सान्निध्यात राहून स्वामींचा सहवास लाभतो असं म्हणजे मला तरी स्वतःला वाटतं. आणि मी एक इथं या ठिकाणी स्वतःचा अनुभव कथन करू शकतो. आम्ही एक म्हणजे बालाजी महाराज केम हॉस्पिटलमध्ये जॉबला होतो. ते रिटायर झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी आपल्या दादरला हॉटेलमध्ये बसलो होतो रिटायर झाल्यानंतर. तर आपण असे आम्ही बरेच जण असे बसलो होतो. तर बालाजी महाराज आणि त्यांचे मित्र वगैरे सर्व मित्रमंडळी दादरच्या एका हॉटेलमध्ये बसलो होतो. आणि त्या ठिकाणी मला साक्षात म्हणजे बालाजी महाराजांमध्ये साईबाबांचं दर्शन झालं. म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे तो साईबाबांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे, दाढी वगैरे. तर बालाजी महाराज रिटायर झाल्यानंतर मी आणि बालाजी महाराज आणि मित्रमंडळी दादरमध्ये एका आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो. तर दादरमध्ये हॉटेलमध्ये बसलेलो असताना स्वामीनामावर साईबाबांवर चर्चा, शिर्डींच्या साईबाबावर चर्चा होत असताना बालाजी महाराज यांच्यामध्ये मला साईबाबांचं साक्षात दर्शन झालं. आणि त्यावेळी मला म्हणजे मला वाटलं की माझ्यासमोर एक शिर्डीचे साईबाबाच बसलेले आहेत. आणि असं मला त्यावेळी स्वतः अनुभव आला. आणि बालाजी महाराजांसमोर वावरत असताना एक स्वामींचं मला दर्शन होतं. अशा प्रकारचे मला विविध अनुभव आलेले आहेत बालाजी महाराज. या ठिकाणी जो कार्यक्रम करण्यात आला रघुतारा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, हा स्वामी समर्थांचं पादुका पूजन व कुटुंब व वैयक्तिक असं कुंकुम अर्चनेचा कार्यक्रम करण्यात आला. हे सगळं झालं ते स्वामी प्रेरणेने. आणि याचं कारण असं आहे की ज्यावेळेस 2018ला एक शक्ती आली आणि त्या शक्तीने सांगितलं की 2030 रोजी 12 वर्षाने म्हणजे बरोबर 2030 होतात तर त्यावेळेला महाप्रलय येणार. म्हटलं महाप्रलय कसा येणार,
तर देवीने सांगितलं येणार तुम्हाला त्या महाप्रलयामध्ये जनसेवा करायची आहे, तुमच्याकडनं ती सेवा करून घ्यायला मी या ठिकाणी तुमच्याकडे आलेलं आहे. परमेश्वराने असे अनेक जण तुमच्यासारखे नेमलेले आहेत त्यावेळेला काम करायला, त्यातले तुम्ही एक आहात. माझी नेमणूक तुमच्याकडे केलेली आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे असं देवीने सांगितलं. त्यानंतर त्यांना पुन्हा विचारलं मी, कारण ती शक्ती जी आलेली आहे ती माझ्यासोबतच असते, आणि त्या शक्तीला पुन्हा विचारण्याचं कारण पण तसं झालं. कारण एकदा TV 9ची बातम्या लावल्या, त्या बातमीला नासाची बातमी होती की दर 17 वर्षाने चंद्र स्पेस घेतो, तो स्पेस मोठ्या प्रमाणात यावेळेला घेणार आहे, आणि ते अजून 8 वर्षाने महाप्रलय येणार जगामध्ये, आणि त्या प्रलयात समुद्रालगतची शहरं नष्ट होऊ नयेत, त्यांना कसं वाचवावं याचा प्रयत्न नासा करते अशी बातमी होती. मी ताबडतोब मागचं आठवलं तर बरोबर ती 4 वर्ष झाली होती, आणि पुढची 8 वर्षे म्हणजे 30 जुलै महिना असा येतो आहे, आणि त्यावेळेला महाप्रलय आहे. ते आता आपण जर पाहत असाल बऱ्याचशा भविष्यवाणी आणि यूट्यूबवर वगैरे त्या बातम्या चालू आहेत की सत्ययुग आलं आहे, सत्ययुग येतं आहे, कलियुगाचा अंत होतो आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी 2018ला 25ला काय घडणार हे त्या देवीने सगळं आपल्याला सांगितलं होतं. आणि मग नंतर मी देवीला विचारलं की ह्याच्यातून लोकांना जगण्यासाठी काय उपाय आहे, सगळेच मरणार तर कोण जिवंत राहणार. मग जिवंत राहण्याचा उपाय त्या म्हणायला आहे ना, आहे तर फक्त तुम्ही नामस्मरणात राहा. जेवढं नामस्मरण कराल सात्विक पद्धतीने तरच तुम्ही याच्यातून तराल. आता जी काही टक्केवारी जिवंत राहणार आहे ही टक्केवारी वाढवायची असेल तर प्रत्येकाला नामस्मरणात राहून त्या ठिकाणी आपला जीवन पुढे सत्ययुगात जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि बघा परमेश्वराची कृपा कशी आहे. आता लोक कुठे येणार आपल्याबरोबर, एकेकाला कुठे सांगत बसणार, परंतु स्वामी समर्थांच्या कृपेने हे एक माध्यम झालं. कडवे नावाचे एक ग्रस्त जे मला ओळखतही नव्हते, ते ग्रस्त अलिबागला त्यांची जागा आहे, मांडवा रेवस येथील ते रहिवासी आहेत, मुंबईत त्यांचा व्यवसाय आहे, मुंबईतले पण रहिवासी आहेत. तर या सगळ्यातून त्यांना एक सुचलं की कुठच्या तरी मठासाठी वगैरे जागा द्यावी. त्यांची ओळख मी त्यांना पाहिलंही नव्हतं. ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी पहिल्या भेटीत सांगितलं की तुम्हाला मी माझी 1 एकर जागा मोरिंडा फाटा, रोहा अलिबाग रोड येथे सतियाची वाडी येथे मी तुम्हाला 1 एकर जागा माझी देतो आहे. त्याप्रमाणे त्यांनी जागा ती आपल्याला दिलेली आहे. तर तेथे आपण स्वामी समर्थांचा मठ बांधणार आहोत. याच्यातून आमचा उद्देश काय आहे की लोक नामस्मरणात यावीत. आपली लहान मुलांना भगवद्गीता माहीत नाही. तुम्ही 10वीच्या का विद्यार्थ्याला विचारलं भगवद्गीता म्हणजे काय आहे तर तो काय सांगतच नाही, मला नाही माहिती. पण इतर लोक आपल्या धर्माचा तो ग्रंथ असतो तो मुलांच्या हाती लहानपणापासून ठेवतात. माझी विनंती या माध्यमातून राहील सगळ्या आमच्या हिंदू बांधवांना की आपण पण आपल्या धर्माचा ग्रंथ भगवद्गीता, जिला संपूर्ण जगामध्ये मान्यता मिळालेली आहे, अशी भगवद्गीता आपण आपल्या मुलांना वाचन तिचं आवड लावली पाहिजे. धर्मग्रंथ वाचायला दिले पाहिजे. धर्माच्या रामायण, महाभारत, श्रीकृष्णलीला अशा अनेक गोष्टी आपण मुलांना सांगायला पाहिजे. तर हे सवय लहानपणापासून जर लागली तर खरोखरच सत्ययुगामध्ये आपण सगळे पोचू. आणि मी एवढा संदेश देईन की सत्ययुगामध्ये ज्यांना जायचं असेल त्यांनी नामस्मरणात राहणं फार जरुरी आहे. तुम्ही कोणत्याही पंथाचं करा, कोणत्याही देवाचं करा, पण सातत्याने अगदी आनंदाने नामस्मरण केला तर ते पावणार आहे. हा मी संदेश स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना देत आहे. आता स्वामींकडेच का तर स्वामीने बरेचसे दृष्टांत दिले. स्वामी समर्थ, आता मी अक्कलकोटला गेलो होतो त्यावेळेला अन्नक्षेत्रामध्ये जेवायला बसलो. आमच्या बाजूच्या 2-4 लोकांना फक्त जेवणामध्ये गोड पदार्थ शिरा नव्हता. कित्येकांना सांगितलं, कोणी आणूनच नाही दिला. शेवटी स्वामींचा जिथे पुतळा आहे त्यांना हट्ट केला, स्वामी या ठिकाणाहून मी हलणार नाही जोपर्यंत मला शिरा मिळत नाही. आश्चर्याची गोष्ट, एक स्त्री तिकडून एक छोटीशी डिश घेऊन आली
आणि तिने आमच्या 4-5 जणांच्या पुढे चिरा वाढल्या निघून गेली, पुन्हा ती काय आम्हाला दिसली नाही. म्हणजे हे स्वामींनी घडवलेले सगळे एका भक्ताचा हट्ट पुरवला म्हणायचा. त्याप्रमाणे स्वामी वेळोवेळी दृष्टांत दिलं आहे. एक आमचा ओळखीचा ग्रस्त आजारी होता. आम्ही स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्ही त्याला उठवायचा आहे, तो गेली 6 महिने उठत नाही, पण तो उद्या उठला पाहिजे. स्वामी म्हणाले मी उठवतो. स्वामींनी त्यांच्या ज्या पद्धतीत आपल्याला स्वामी सांगतात त्या पद्धतीत सांगितलं की मी त्याला उठवतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतर येऊन सांगितलं की आज रात्री माझ्या स्वप्नात स्वामी आले आणि त्यांनी मला हात धरून उठून बसवलं. म्हणजे एवढं प्रकारचं लोकांना आपल्याविषयी, स्वामींविषयी आणि आपल्या मठाच्या विषयी लोकांना असतं. आता आम्ही अलिबाग येथे लवकरात लवकर भूमिपूजनाची व्यवस्था करणार आहोत. भूमिपूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी मठ बांधल्यावर पहिलं कार्य काय असेल तर सर्व लोकांना नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तिथल्या खेड्यापाड्यातील लोकांना एकत्र करून त्या सगळ्यांना नामस्मरणामध्ये आणायचं आहे. आणि नामस्मरणामध्ये आणल्यानंतर तेथील लहान मुलांना पहिले गुरुकुल चालायचे, त्या पद्धतीचा दर रविवारी 1 तास घेतला जाईल आणि त्यातून त्यांना आपल्या धर्माचं शिक्षण दिलं जाईल. पुढे एकत्र कुटुंब कसं राहायला पाहिजे याची त्यांना शिकवण दिली जाईल. या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. त्याला स्वामींची पूर्णतः आशीर्वाद, पूर्णतः आमचे सर्व भक्त मंडळी माझ्यासोबत आता आहेत. बरेचसे स्वामी भक्त ते आता एकवटले आहेत आणि त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य ते आम्हाला देत आहेत. आणि या सहकार्यातून मला वाटतं आम्ही जी परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वराने ज्या कामासाठी माझी नेमणूक केली आहे ते अगदी इमानी इतबारी करून सगळ्या लोकांना जागृती करून त्यांना नामस्मरणात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याला स्वामी नक्कीच साथ देतील. स्वामी कायमस्वरूपी पाठीचे असतात. एक छोटंसं सांगायचं म्हणजे ज्या ठिकाणी मी बसतो अनेक लोकांना साईबाबा दिसलेला आहे, अनेक लोकांना स्वामी दिसतात, अनेक लोकांना त्यांना जो वांछिलं ते लाहो असं म्हणतात. त्यामुळे ज्याचा मनी भाव असेल त्याला पुढे दर्शन होतं. आणि ही सगळी स्वामींची आणि त्या परमेश्वराची शिवांची लीला आहे. माझ्याकडे गावी शिवांचं स्थान आहे, हे युगानुगाचं आहे आणि त्या स्थानाचा जन्मताच सगळं शिव पाठीचे असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. आणि त्यांचं असंच सहकार्य, असा आशीर्वाद त्यांचा पाठीशी राहून त्यांनी माझ्या हातून ही सेवा घडवून घ्यावी ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.